हॅलो फ्रेंड्स, तुमच्या घरी झाली काय दिवाळीची साफसफाई करणं चालू? माझ्या घरी तर झाली बा. आज वाका वगैरे धुतल्या. मी नाही धुतल्यावर त्या, नाही तर म्हणा तुम्ही तीनच धुतल्या काय. माझ्या सासून धुतल्या. माझ्याकडून मोठं तीर मारणं होते. मग जेवढं वजन नाही ना तेवढं ते वाकई ओली झाल्यावर वाकईचंच वजन होऊन जाते. जद्या हे झाला मजाकचा विषय. त्यानंतर घरातले कामं वगैरे केले जे असते डेली रुटीन, स्वयंपाक वगैरे, कपडे वगैरे धुवून मस्तपैकी रेडी होऊन आराम करत होती. थोडासा आराम वगैरे केला. मग काय किट्टूचे पप्पा आले. किट्टूच्या पप्पांनी थोडंसं 10-15 मिनिट थांबले घरी. मग म्हणे चला म्हणे आता वावरात जाऊ म्हणे आपण. म्हटलं चला म्हटलं, कारण का डुकरंही राहिले ते हाकलता येते आपल्याला, वाननेरं राहिले ते होते, नाही तर वावरात नाही गेलो तर ते त्याचं नुकसान करणं चालू करते. मग काय वावरही आमचं 10-15 मिनटातच येऊन जाते. जवळच वावर आहे. आणि काल जे आम्ही 30 सोंगला होता ना, तोच आम्हाला घरी आणायचा होता. त्याच्यासाठी आम्ही मस्त दोरीगिरी घेऊन पहिलेच गेलो होतो. दोरी घेतली होती. म्हटलं बांधून त्याच्यातच आणू, कारण का उली अजून आणणं एखादा माणूस आणून घेतो, कारण का 2-3 चक्रा मारायला लागल्या असत्या. मग आम्ही होते थोडेसेच म्हणा, तीळ जास्त नव्हते, कारण का पाण्याचे अर्धे खराबच होऊन गेले आहे. जे चांगले होते मग तेच सोंगले होते. मग काय त्याच्यात मग विचारणं चालू होतं, फुलं येते काय, पात्या कशा येते, बोटं कसे लागते, फुल खाली पडते काय. मी तिच्यात प्रश्न विचारत होती मधात. ते सांगतही होते आणि तीळ आणू टाकतही होते दोरी. मग काय पूर्ण आणून टाकले ते ना. मग एकटेच बांधत होते. मला म्हणे बांधू लागतं काय. मी म्हटलं मोबाईल आहे म्हटलं एका हातानं कसं बांधू लागू, कारण का माझ्याजवळ सध्याच काही साहित्य नाही आहे रेकॉर्ड करायला. व्हिडिओ शूट करायला काहीच नाही आहे. मी माझ्या हाताचाच उपयोग करतो. एका हातात मोबाईल धरला राहते तर दुसऱ्या हातानं काही काम होत नाही. आणि म्हणून मी पण स्वतः व्हिडिओमध्ये दिसत नाही, कारण का जे समोरचं राहतं ना तेच दिसते, कारण मी स्वतः पण दिसत नाही जास्त व्हिडिओमध्ये. जर कोणी पकडायला असलं मोबाईल तेव्हाच मी माझा फेस दाखवते, नाहीतर मीच व्हिडिओ काढतो, कारण का किट्टूच्या पप्पाला एवढा वेळ नाही की म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ काढून देईन म्हणून. मग काय कापसाचे बोंड दिसले होते. आता कापूसही म्हणजे फुटायला लागला. ते बोंड आहे की नाही ते फुटायला लागले. एवढं सुंदर दिसत पांढरं शुभ्र. मी तर म्हणत होते की तोडून आणू काय, पण ती शीतादी केल्याशिवाय घरी आणत नसते म्हणते. मग काय आता दिवाळीनंतर आमच्या वावराची शीतादीच होणार. त्याचा पण ब्लॉग येणार, यूट्यूबला येणार, इंस्टाला येणार मस्तपैकी. वावर जेव्हा फुटते ना, कापूस दिसते तेव्हा एवढं मस्त वाटते ना, एवढं सुंदर दिसत होते ते पांढरं शुभ्र. आणि मला तेवढा आनंद होत होता, कारण का यंदा तर आम्ही लई मेहनत घेतली आहे दोघांनं. आणि म्हणजे किट्टूला घेऊ आम्ही वावरात गेलो होतो. लहान जेव्हा पराठी होती ना तेव्हा आम्ही किट्टूला घेऊन जाऊ वावरात निंदन वगैरे करण्यासाठी. मग काय ज्या काट्या वगैरे होत्या दिसत होत्या त्याला, तर मग त्या तोडून टाकल्या ते ना. मोठ्या झाल्या होत्या खूप, तोडून घेतो म्हणे. मग अजून कापूस वेचायच्या वेळेस हे होते म्हणे, बायाला त्रास होणार म्हणे. मग तिथंच बटरफ्लाय दिसली होती मला, तिथली नेली होती, तिथे पडली होती. हे दुसरं वावर आहे आमचं. दुसऱ्या वावरात गेलो होतो, तिथे बोंब फोटो फुटले होते. आता म्हणजे वेचण्यासाठी दिवाळीनंतर तर 100% शीतादी सगळ्यांच्याच येणार आहे. सगळ्यांच्या जे आजूबाजूचे वावर होते ना ते फुटलेच होते असेच. माझ्या एकटीच्याच वावरात कापूस नव्हता. नाही तर मला एकटीच्याच वावरातलं सांगते म्हणा, नवईसारखं दाखवते म्हणा असे म्हणते लोक. इंस्टाग्रामवरचे नाही म्हणत, पण जे बाकीचे माझ्या घराजवळचे आहे ना आजूबाजूचे, तेच जास्त प्रश्न सवाल जवाब तेच करते. जे बाकीचे अनोळखी लोक राहते ना ते नाही करत बिचारे. ते तरी समजदार आहे, पण जे आजूबाजूचे असते ना तेच काड्या करते जास्त. मग काय हे दिसले होते मला चारोड्यासारखं. मी म्हटलं चारोड्या होय का, म्हटलं त्या काड्या चारोड्या नाही म्हणे. मग म्हटलं तुम्हाला दाखवा, तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये ते काय होतं बा म्हणून. मी काय त्या बाकीचे म्हणजे जे लोक बोलते ना त्याच्याकडे लक्ष नाही देत, हसून असं इग्नोर करते. त्याला जे म्हणते ते म्हणू द्यावं लागते, ऐकून घ्यावं लागते. एका कानानं ऐकावं लागते, दुसऱ्या कानानं सोडून द्यावं लागते. मग काय जो किट्टूच्या पप्पानं बांधून ठेवलेला तेवढं होता, तो गाडीवर ठेवला. चला म्हणे आता घरी. मग आम्ही निघालो घरी येण्यासाठी. 10-15 मिनटात येऊन जातो आम्ही घरी. बातच किट्टूच्या पप्पाला मानेल काहीतरी डसलं होतं. पाखरं राहतेच आता जंगलात, काही ना काही डसलं असं. आज होता आमच्या गावचा बाजार. पुढं बघा किट्टू काय म्हणते तर. तो बाजारात जायसाठी रडत होता. मग त्याचे पप्पा म्हणे चल म्हणे. तो बघा आता काय म्हणते तर. कुठं चालला तू? कुठे चालला? तू कुठे चालला? पाणीपुरी खाले. काय आणशील बाजारातून?
काय आणशील? अजून पाणीपुरी. अजून